जीवन जगणं मुश्किल करणाऱ्या हिमायू अलीसह त्याच्या कुटुंब आणि नातेवाईकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जलनगर वार्डवासियांनी पत्रकार परिषदेतून केली आहे। यावेळी वैशाली साव, स्मिता कांबळे, चरणदास भगत, मोहनकला नगराळे, श्रावण शेट्टी यांच्यासह जलनगर वार्डातील अन्यायग्रस्त नागरिक शेकडोच्या संख्येत उपस्थित होते। जलनगर वार्डातील नागरिक गत काही दिवसांपासून दहशतीमध्ये जीवन जगत आहेत आणि यासाठी हिमायू अली तसंच त्याचे कुटुंब आणि नातेवाईक कारणीभूत आहेत। या परिसरातील हातठेले धारक, चहा आणि पानटपरी चालक देखील त्याच्या दहशतीमध्ये व्यवसाय करत आहेत। रेल्वे स्थानकावरील ऑटो रिक्षा चालक सुद्धा आर्थिक आणि मानसिक समस्येला सामोरे जात आहेत। या सर्वांशी हिमायू अली त्याच्या कुटुंब आणि नातेवाईकांमुळे यानं त्या कारणानं वाद घालत त्यांना मारहाण केली आहे। 23 जुलैला स्मिता कांबळे आणि त्यांच्या पतीला देखील त्याने जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। स्मिता कांबळे यांना तर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे। 25 जुलैला या भागातील एका हॉटेलच्या नोकराला सिगारेटच्या कारणावरून अली याच्या नात्यातीलच एकानं मारहाण केली। जलनगरातील रेल्वे स्टेशन लगतच्या अशा अनेक लोकांना अशा प्रकारे मारहाण झाली आहे। अवैध वसुली करणं आणि ते न दिल्यास मारहाण करणं हा त्याचा धंदाच झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जलनगर वार्डवासियांची त्याच्या या दहशतीतून मुक्तता करावी, पोलिसांनी या भागात विशेष लक्ष केंद्रित करावं आणि अकारण मारहाण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याविषयी वैशाली साव आणि स्मिता कांबळे यांच्याशी केलेली बातचीत। कांबळेताईवर झालेल्या जलनगर या एरियामध्ये कांबळेताईवर झालेल्या या प्रसंगाचा तीव्र निषेध करतो आणि जे हल्लाखोर आहेत यांना प्रशासनाने सक्त ते सक्त कारवाई करावी आणि या परिसरामध्ये जे दहशत मचवली आहे, जे इराणी लोकांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि या परिसरामध्ये हप्ते घेतल्या जाते त्यांच्यावरही कारवाई करावी। आज या परिसरामध्ये 23 तारखेला कांबळेताईवर हा प्रसंग ओढवला आणि ते घरात असताना त्यांना खिचून बाहेर काढून त्यांचे कपडे फाडून त्यांच्यावर जो अत्याचार केलेला आहे हा माणसाला न शोभणारा अमानवीय हा प्रकार आहे। आणि हा असा प्रकार होत असताना जनता जर स्वस्थ बसली असेल तर मी ते नामर्दानगी आहे असं समजते। रिपब्लिकन सेनेच्या वतीने मी या सर्व जनतेला आणि या प्रशासनाला आवाहन करते की जनतेने अशा प्रकरणामध्ये तुटून पडा आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून द्या। जर प्रशासन जर न्याय देत नसेल तर आंदोलन पेटून उठेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। आणि या ठिकाणी एक आव्हान करतो की असा प्रसंग दुबारा कुठल्याही महिलेवर किंवा कुठल्याही कुटुंबावर, कुठल्याही पुरुषावर घडला नाही पाहिजे। माझ्यावर 23/7/2017ला त्यांनी घरात येऊन मला केस खेचून बाहेर काढून सर्वांसमोर माझे म्हणजे विनयभंग केला आणि विनयभंग करून मारहाण केली। माझ्या पतीला रक्त निघतपर्यंत मारहाण केली आणि याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आणि कारवाई सुरू आहे। तर त्यासाठी आम्हाला शेवटपर्यंत न्याय द्यावा आणि तो चांगला म्हणजे जो न्याय मिळायचा आहे आम्हाला तोच न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आणि जे महिलेवर अत्याचार होतात इराणी लोकांचा तो नाहीसा झाला पाहिजे आणि त्यांची दादागिरी नष्ट झाली पाहिजे हीच विनंती करते आणि आम्हाला हीच माझी मागणी आहे।